नमस्कार मित्रांनो, जर एखाद्या देशाचा राष्ट्रप्रमुख धर्मांध होऊन राज्य चालवू लागला तर काय होते? विनाश. स्वतःच्या देशाचा तो विनाश करतोच तो आणि इतरही देशांचा विनाश करतो. कोण आहे हा आणि त्याचा धर्म कोणता? त्या राष्ट्रप्रमुखाचे नाव आहे बेंजामिन नेतन्याहू. देश इस्रायल, धर्म जुडायझम, धर्मग्रंथाचे नाव तोरा. त्या धर्मग्रंथाला ओल्ड टेस्टामेंट असेही संबोधतात. धर्मसंस्थापकाचे नाव फादर अब्राहम. फादर अब्राहम याची 12 नातवंडे म्हणजे ज्यू समाजाची 12 जमाती. ईश्वरी आदेशाप्रमाणे फादर अब्राहम याने आपल्या जमातींसाठी एका मोठ्या भूप्रदेशाची वाटणी केली. त्या प्रकारे धर्मग्रंथामध्ये तशी नोंद आहे. ही घटना सुमारे 3,500 वर्षापूर्वीची आहे अशी धर्मग्रंथात नोंद आहे. मित्रांनो, कालचक्र अव्याहत फिरत असते आणि त्याच्यामध्ये साम्राज्य हळूहळू मोठे होतात, पण नंतर काळाच्या ओघात नष्ट होतात. सुमारे 2000 वर्षापूर्वी रोमन सम्राट पॉम्पी द ग्रेट याने त्या इस्रायल या भूप्रदेशावरती कब्जा मिळवला आणि त्याचे नाव त्याने चेंज केले सिरिया पॅलेस्टिनिया. त्याच्यानंतर या पुढील 2 वर्षाच्या काळात, साधारण 2000 वर्षाच्या काळात त्या ठिकाणी अनेक इस्लामी खलिफा, सुलतान यांनी त्या भूप्रदेशावरती राज्य केले आणि अशाच प्रकारे जे मूळ इस्रायली तिकडे राहत होते ते परागंदा झाले आणि जगभर विखुरले गेले. आज जवळजवळ युरोप खंड, रशिया, अमेरिका या सर्व देशात ज्यू लोक आहेत. इस्रायल देशामध्ये 70 लाख ज्यू आहेत, तर अमेरिका ह्या देशातही जवळजवळ 70-72 लाख ज्यू लोक आहेत. तर मित्रांनो, दुसरं महायुद्ध झाल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाचे विजेते अमेरिका आणि ब्रिटन यांच्यामुळे, त्यांच्या मेहरबानीमुळे इस्रायल हे राष्ट्र 3,500 वर्षानंतर पुन्हा एकदा स्थापन झाले. 1948 साली पॅलेस्टीन हा जो भूभाग होता त्या ठिकाणी इस्रायल हे राष्ट्र वसवण्यात आले. मित्रांनो, नेतन्याहूचा जन्म हा 1949चा आहे. जसा तो जाणता झाला तेव्हापासून त्याने एकच स्वप्न पाहिले की आपला पिता फादर अब्राहम याने जे आपल्यासाठी भूप्रदेश दिला आहे, ज्याची धर्मग्रंथामध्ये नोंद आहे, तो प्रदेश पुन्हा मिळविणे. 2009 साली जेव्हा तो राष्ट्रप्रमुख झाला त्यावेळी त्याला ती संधी मिळाली आणि तेव्हापासून तो ग्रेटर इस्रायल हे स्वप्न साकार करण्याच्या मागे लागला. मित्रांनो, ग्रेटर इस्रायल म्हणजे वर्तमानामध्ये जो पॅलेस्टीन आहे तो पूर्ण पॅलेस्टाईन प्रदेश, त्याच्याशिवाय जॉर्डन, सिरिया, लेबनॉन या सर्व देशांचा काही भूभाग. त्यामुळे आतापर्यंत त्याने अनेक युद्ध केली. जॉर्डन, सिरिया, लेबनॉन या देशावरती जबरदस्त बॉम्बहल्ले केले. हजारो लाखो लोकांचे त्याने त्या युद्धामध्ये प्राण गेले. 2022मध्ये त्याने गाझा पट्टीवरती बॉम्बिंग सुरू केली. सलग 3 वर्ष त्या ठिकाणी बॉम्बिंग चालू होती. युनो म्हणजे जागतिक परिषद, सर्व देशाची जागतिक संसद म्हणा. त्या जागतिक संसदेमध्ये पण ह्याच्या विरोधामध्ये खूप निषेध करण्यात आला त्याचा. त्या जागतिक संसदेमध्ये युनायटेड नेशन या जागतिक संसदेतल्या 193 देशापैकी 182 देशांनी इस्रायल आणि विशेषतः बेंजामिन नेतन्याहू याचा तीव्र निषेध केला आहे. तसेच इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस ICJ, ज्याला सुमारे 125 देशांची मान्यता आहे, त्या कोर्टाने बेंजामिन नेतन्याहू याला वंशसंहाराचा आरोपी म्हणून घोषित केले आणि त्याच्या विरोधात अरेस्ट वॉरंट काढलेले आहे. मित्रांनो, बेंजामिन नेतन्याहू किंवा त्याची जी लष्कर आहे त्यांचे युद्ध करण्याची नीती अशी असते की सर्वप्रथम हॉस्पिटल्सवर बॉम्बिंग करा, त्याच्यानंतर स्कूल्स जे असतात, शाळा लहान मुलांच्या, त्याच्यावरती बॉम्बिंग करा. आता शाळेवरती बॉम्बिंग केल्यानंतर जे पॅरेंट्स असतात, मुलांचे आईवडील, त्यांचे ते हातपायच गळून जातात आणि मग हॉस्पिटल नसल्यामुळे बिना इलाजाचे काही औषधोपचार झाल्यामुळे अनेक लोकांचा गाझापट्टी येथे बळी गेलेला आहे.
त्याच्या या युद्धामुळे त्याच्यानंतर त्याने इराण या देशावरती पण हल्ला केला. 28 फेब्रुवारी 2026 या दिवशी इस्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणवरती प्रचंड हल्ला केला. सुमारे 2 ते 3 हजार लोकांचा त्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. एका शाळेवरती बॉम्ब टाकण्यात आला. मिनाब असं त्या शाळेच्या विभागाचं नाव. त्याच्यामध्ये 180 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर या युद्धामुळे जगभर इंधन टंचाई निर्माण झालेली आहे, बेकारी निर्माण झालेली आहे, लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. गल्फ कंट्रीजमध्ये नोकरी करणारी जी लोक आहेत त्यांना आपल्या नोकऱ्या सोडून जीव वाचवून पळावे लागलेले आहे. मित्रांनो, एक महान माणूस सांगून गेला आहे, वो सिकंदर क्या था जिसने जुर्म से जीता जहां, प्यार से जीते दिलों को वो झुका दे आसमां. मित्रांनो, 2500 वर्षापूर्वी गौतम बुद्ध, 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू आणि सुमारे 1400 वर्षापूर्वी हजरत मोहम्मद पैगंबर यांनी जगाला मानवता, बंधुत्व, प्रेम याचा संदेश जगाला दिला. आणि कोटी कोटी लोक आजही त्या महान आत्म्यांना स्मरण करतात. आदराने आपल्या हृदयात त्यांनी ठेवलेला आहे, वसवलेला आहे. मित्रांनो, हा बेंजामिन धर्माच्या घोड्यावर स्वार होऊन बेफाम बेलगामपणे नरसंहार करीत आहे. अखंड विश्वाला त्याने महागाई, बेकारी, उपासमारीच्या संकटात ढकलले आहे. केवळ अमेरिका या महासत्तेचा त्याच्या डोक्यावर हात असल्यामुळे तो करू शकत आहे. सध्या जे अमेरिका आणि इराणमध्ये जे युद्ध झालं आहे त्याच्यामुळे अमेरिका या महासत्तेचं अंतिम पर्व सुरू आहे आणि कदाचित इस्रायलचं एक देश म्हणून हे अंतिम पर्व असू शकतो. नमस्कार मित्रांनो, जय हिंद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.